जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा बसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपावली प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। शिवथरघळ नगर दासबोध वाचन निरूपण समूह 5व्या आवर्तनामध्ये आज पुन्हा दुसऱ्या दशकामध्ये मूर्ख लक्षण निरूपण करण्याची मला समर्थांनी श्रीरामांनी आणि आपल्या संयोजकांनी प्रेरणा दिलेली आहे। त्याबद्दल सर्वांबद्दल मी कृतज्ञ आहे। आत्ताच आदरणीय नीलमताईंनी खूप सुंदर वाचन केलेलं आहे 36 ओव्यांचं। आणि हा समास या संपूर्ण ग्रंथामध्ये आत्ता या दुसऱ्या दशकाच्या प्रारंभी का लिहिलेला आहे, तो किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे। खरं म्हणजे पहिल्या दशकामध्ये सगळ्यांची स्तवनं झालेली आहेत, सगळ्यांना आपण वंदन केलेलं आहे समर्थांनी। आणि आता या दुसऱ्या दशकाच्या प्रारंभी हा मूर्खलक्षण हा समास का बरं लिहिला असावा। आपण पहिला दशक सगळ्या स्तवनांचा पाहिलेला आहे आणि हा दशक सर्व संग्राहक किंवा सर्व समावेशक का, तर महाभारतामध्ये जे नाही ते जगी कोठेची नाही असे एक वाक्य। ज्याप्रमाणे महाभारतात मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केला आहे, त्याप्रमाणे श्री समर्थांनी दासबोधामध्ये कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, राष्ट्रीय, शैक्षणिक अशा विविध अंगांना स्पर्श केला आहे। आणि त्यामुळे हा ग्रंथ सर्व समावेशक आणि सर्व संग्राहक झालेला आहे। क्षमा करा, प्रथम सर्व संयोजक, या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे जे समीक्षक आणि श्रोते आपल्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करायचं राहून गेलं तर ते वंदन करते आणि आता या निरूपणाला प्रारंभ करते। खरं म्हणजे हा दुसरा जो समास आहे याच्यात 3 गोष्टी आपल्याला पाहिजेत। एक म्हणजे आत्मनिरीक्षण, आत्मपरिवर्तन आणि आत्मनिवेदन। पहिल्या दशकात दासबोधाची फलश्रुती सांगताना श्री समर्थांनी क्रिया पालटे तात्काळ असं म्हटलेलं होतं। आणि आपल्या वागण्यात बदल होणं हीच खरी आध्यात्मिक साधना आहे। आपल्या आचरणात सुधारणा न करणाऱ्या तथाकथित पारमार्थिक मंडळींमुळं अध्यात्माला खूप कमीपणा आलेलं आहे। पारमार्थिक माणसाचं खाजगी जीवन शुद्ध असायला हवं। त्याचे कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहार त्यानं अत्यंत सावधपणे करायला हवे आणि धूर्तपणे सांभाळले पाहिजे। अध्यात्माच्या नावाखाली बावळेपणा किंवा भोंगळपणा यांना खतपाणी घातलं जाऊ नये। साधकानं आपल्या जीवनाचे व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे। प्रमादरहित जीवन ही काही सामान्य गोष्ट नाही। त्यासाठी आपलं मन, बुद्धी, इंद्रिय यांना एक शिस्त आवश्यक आहे। सुधारणा आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत। आज भौतिक सुधारणा खूप झाली,
पण सांस्कृतिक जीवनाचा ऱ्हास होत चालला आहे. समाजामध्ये काही तासांपुरता माणूस सभ्यतेचा मुखवटा धारण करतो आणि वावरतो. त्याच्या वृत्तीमध्ये अजिबात बदल झालेला दिसत नाही. त्यासाठी निरीक्षणाच्या कठोर प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल. संपूर्ण दुसरा दशक हा आत्मनिरीक्षणाची संपूर्ण साधना आहे. स्वतःचं निरीक्षण म्हणून भगवंतांनी 5व्या अध्यायात म्हणलेलं आहे, उद्धरेत आत्मना आत्मानं नात्मानमवसादेत आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. स्वतःचं निरीक्षण स्वतः करायचं, स्वतःच्या वागण्यात हवा तो बदल करायचा म्हणजे आत्मपरिवर्तन करायचं, आणि आत्मज्ञान मिळवायचं म्हणजे आत्मनिवेदन. हे 3 टप्पे आपल्याला दासबोधाचे सार यामध्ये समजत आहेत. हा दुसरा दशक म्हणजे मनाचं भूषणालय असं म्हणता येईल. आपण घर बांधताना काय करतो तर सगळी सजावट करतो. अंतर्गत सजावट महत्त्वाची असते. तशीच सजावट आपल्या शरीराला सजवताना आपण करायला पाहिजे. अंतःकरण स्वगुणांनी संपन्न किंवा सद्गुणांनी संपन्न असायला पाहिजे. दुर्गुण टाकायला पाहिजेत आणि चांगल्या संस्काराचं दृढीकरण व्हावं. यासाठी या दशकात काही विधी म्हणजे चांगल्या गोष्टी कोणत्या करायच्या आणि निषेध म्हणजे कोणत्या गोष्टी टाळायच्या हे सांगितलेलं आहे. हा दशक तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे असंही मला वाटतं. कारण हल्ली व्यक्तिमत्व विकासाची इतकी शिबिरं घेतली जातात, जागोजागी होतात. पण या दशकात जे व्यक्तिमत्व विकासाचे विविध पैलू सांगितलेले आहेत समर्थांनी, प्रयत्नाच्या साहाय्यानं माणूस आपला स्वभाव देखील म्हणजे स्वभावतः 5 ते 6 वर्षात हवाय तसा बदल करू शकतो. आणि जीवन ही बाहेरून थोपलेली गोष्ट नाही आहे, तर ती आतून उमलणारी प्रक्रिया आहे. म्हणून पारमार्थिक होण्यापूर्वी आपण प्रामाणिक व्हायला पाहिजे. मला हा समास आपण प्रत्येकानं आत्मनिरीक्षण करण्यासाठी आहे. फक्त इतरांची मूर्ख लक्षणं आपण पाहायची नाही आहेत. म्हणून डॉक्टर राधाकृष्णन काय म्हणतात बघा, की विज्ञानाच्या साहाय्यानं माणूस विमानाद्वारे पक्ष्याप्रमाणे आकाशात संचार करायला शिकला, जहाजाद्वारे माशाप्रमाणे पाण्यात राहायला लागला, पण माणसाप्रमाणे जमिनीवर राहायला शिकला नाही आहे. म्हणून आपण असं वाक्य ऐकलेलं आहे की माणसा कधी होशील माणूस तू. आणि दुसरा दशक म्हणजे आपल्यातील माणूस पण जागवण्याची प्रक्रिया. ह्या दशकात मूर्ख लक्षण, पढत मूर्ख लक्षण, आता आपल्याला 10 जे समास आहेत थोडा आढावा घेते फक्त नावं. कुविद्या लक्षण, रजोगुण, तमोगुण, त्यानंतर सत्वगुण, ह्या 5 समास हे पहिले झाले तमोगुणापर्यंत लक्षणं. आणि मग दोषांच्या निवृत्तीसाठी सांगितलेले पुढचाच जो समास आहे उत्तम लक्षणं, विरक्त लक्षणं, भक्ती निरूपणं, सद्विद्या आणि सत्वगुण. आपली वाटचाल ही सत्वगुणापर्यंत कशी व्हायची हे आपल्याला समर्थ समजावून सांगतायत. आणि या 5 समासात उत्तम गुणांच्या अभ्यासासाठी आणि आचरणासाठी समर्थांनी आपल्याला खूप काही जीव ओतून सांगितलेलं आहे, माऊलीच्या प्रेमानं सांगितलेलं आहे. ज्या समाजात मूर्ख माणसं नाहीत असा समाजच कधी दिसणार नाही, कुठेही पाहायला मिळणार नाही. जगाच्या पाठीवर पहा. मग मूर्ख लक्षणं सांगताना त्यांची निंदा करत नाही आहेत समर्थ, किंवा टिंगल तर मुळीच नाही. सगळ्याच संतांनी आपल्याला जरा जागरूक केलेलं आहे आणि माणसाचं जीवन बदलावं, नरदेहाचं सार्थक व्हावं. अहो एवढा मनुष्य देह मिळालेला आहे 84 लाख योनीतून, तर त्याचं कल्याण व्हावं, सार्थिक व्हावं. आणि आपलं हित आपल्याला कळत नाही म्हणून समर्थ मूर्ख असं म्हणतात. कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात जर चुका झाल्या तर त्याचे परिणाम भोगावे लागतात सगळ्यांना, आणि म्हणून जीवन दुःखमय होतं. त्या चुकांमुळं मनस्तापही होतो. म्हणून समर्थांनी काय केलेलं आहे, हा मूर्ख लक्षण जो समास आहे याच्यात 5-6 मुद्दे महत्त्वाचे आलेले. आणि त्यामुळं नीलमताईंनी ओळीनं 36 ओव्या वाचल्या. मलाही वाटलं होतं की आपण नेहमीप्रमाणे तसंच घ्यावं, पण मी यावेळेला थोडासा सगळ्यांची क्षमा मागून किंवा सगळ्यांची परवानगी मागून बदल करते. की त्यांनी 5 गोष्टी काय सांगितलेल्या आहेत बघा, की कुटुंबात चुका कशा होत आहेत. ज्या सध्या कुटुंब व्यवस्था जी आपली ढासळली म्हणू किंवा विस्कळीत झालेली आहे, त्याच्यासाठी कुटुंबातल्या चुका दाखवण्यासाठी काही ओव्या आहेत.
सामाजिक चुका दाखवून देण्यासाठी काही ओव्या आहेत आणि काही ओव्यामध्ये समाजात वावरताना पाळायची दक्षता काय घ्यायची, सभ्यता आणि शिष्टाचार यांचा विचार केलेला आहे. आणि काही ओव्या ह्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, त्या शेवटच्या असल्यामुळे मी उद्या त्या घेतल्या तरी चालतील, पण या 4-5 मुद्द्यांचा विचार करून आपण घ्यावं असं मला यावेळेला वाटलं. माणसानं प्रयत्नपूर्वक आत्मपरीक्षण करायचं, त्याच्यासाठी हा समास प्रत्येकानं काळजीपूर्वक वाचा. आता थोड्या उड्या जरी मला माराव्या लागल्या तर आपल्याजवळ जर पुस्तकं असेल तर हे थोडं सोपं होईल, नाहीतर मग श्रवणभक्ती तर श्रेष्ठ आहेच. आणि स्वतःतील दोष माणसांनी समजावून घ्यावे. आज ऐकून आपण रात्री थोडं चिंतन करूया की यातले दोष माझ्याकडं कोणते आहेत आणि ते मी कसे टाळू शकीन, किंवा नसतील तर माझे छानच आहे, मग मी ह्या सगळ्याला म्हणजे पात्र नाही आहे. माणसानं आपले दोष जर नीट समजावून घेतले नाहीत तर त्याच्यामध्ये सुधारणा कधी होणारच नाही. आणि खाजगी जीवनात शुद्धता आणि सार्वजनिक जीवनात व्यवहार चातुर्य, ह्या 2 गोष्टी मिळवण्यासाठी या मूर्खपणाचा आपल्याला त्याग करावा लागेल. संकेत कुबडीमध्ये पण परमहंसराज स्वामी म्हणतात, व्हावे अनित्य निरसने तरीच नित्याचे अपरोक्ष ज्ञान, अनित्य कळावे हे प्रयोजन द्वितीय दशकाचे. अनित्य हे कळायला पाहिजे आपल्याला आणि नित्य काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. अनित्याचा म्हणजे दृश्य भासात्मक हे जे नामरूपात्मक असं जे अशाश्वत जग आहे त्याचा निराश म्हणजे नाश होईल, तेव्हाच नित्य वस्तूचं म्हणजे शाश्वत ब्रह्माचं अनुभवात्मक प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होऊ शकेल. आणि म्हणून या दशकाचं अनित्य अशाश्वत जगाचं स्वरूप कळणं हे प्रयोजन आहे. आणि त्यासाठी आपल्याला ही सगळी हे पाहायची आहेत. आपुले निज वैभव सांडून अहम देहाचे घेतले रान, त्या मूर्खाचे लक्षण प्रथम समासी निवेदिले. पहिला समास काय काय सांगतायत, त्याच्या पहिल्या समासात आत्मस्वरूपाचं वैभव सोडून आपण देहच आहोत अशा बुद्धीनं आडमार्गाचा स्वीकार करणाऱ्या मूर्खाचं लक्षण. कारण अहम, फक्त अहम आहे या ठिकाणी, आणि त्यामध्ये मी आणि माझा देह आणि माझा परिवार, माझं सगळं, याच्यात आपण इतके गुंफले जातो. तर म्हणून आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. तसंच सज्जनता संपादण्यासाठी सुद्धा त्याचा उपाय व्यावहारिक ज्ञान, पारमार्थिक ज्ञानाच्या बैठकीसाठी यात समाजशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र आणि व्यवहारशास्त्र याचे नियम सोप्या शब्दात आपल्याला या ग्रंथात म्हणजे या अध्यायात मिळतात, समासामध्ये मिळतात. परम वस्तूला जाणणं हे मानवी जीवनाचं ध्येय आहे आणि त्यासाठी उपयुक्त असलेला नरदेह याची सविस्तर महती आपण मागच्या दशकात शिकलेली आहे. परमार्थ साधण्यासाठी अज्ञान नाहीसं होणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी समर्थ आपल्याला दासबोधाद्वारे प्रबोधन करत आहेत. जसं आपण बघा प्रवासाला, आता आम्हालाही जायचं आहे 2 दिवसांनी प्रवासाला, तर प्रवासाला निघायचं म्हणलं की आपण काय करतो, आवश्यक त्या गोष्टी घेतो, अनावश्यक गोष्टी सगळ्या घरात ठेवून देतो. तसा हा परमार्थ हा आपल्या अंतरंगाचा प्रवास आहे आणि या प्रवासात सुद्धा अनावश्यक गोष्टी आपण सोबत न्यायच्या नाहीत. या भूमिकेतून दोषांना मूठमाती द्यायची आणि म्हणून समर्थांनी मूर्ख लक्षण हा समास लिहिलेला आहे, सांगितलेला आहे. आणि एका अर्थानं यात परमार्थाची तयारीच आपली या दशकातून समर्थ करून घेणार आहेत. या आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात तर माणसाला सगळं झटपट आणि इन्स्टंट हवं आहे. पोट भरण्यासाठी करावी लागणारी नोकरीसुद्धा ठराविक शैक्षणिक पात्रता असल्याशिवाय आपल्याला मिळत नाही. मग त्यासाठी शिक्षक गुरूंकडे आपण जातो. इथं तर परमार्थ साधायचं आहे, मग आपण जसे आहोत तसंच राहून आपल्याला तो साधेल का? हो नाही. संत सद्गुरू भेटल्याशिवाय परमार्थ गवसणार नाही. आणि म्हणून परमवस्तू म्हणजेच परमार्थ प्राप्त करण्यासाठी आपल्या वृत्तीत बदल व्हायला हवा आहे. आणि ही पहिली पायरी आहे. आपलं जे काही आहे, मी जसा आहे तो आधी मला समजला पाहिजे. आणि मग सद्गुरू काय करतात, आपल्या अंतःकरणाची चाचपणी करतात, आपल्या घरातील दोष घालवण्या म्हणजे घरातील म्हणजे देहातील दोष घालवण्याचा प्रयत्न करतात आणि आपली त्यासाठी तयारी हवी, शरणागत भाव हवा. एखादा शिल्पकार काय करतो, हो तो ओबडधोबड अशा दगड असतो त्याच्यातून सुंदर शिल्प तयार करतो, दगडातील अनावश्यक भाग काढून टाकतो.
तसंच अगदी गुरु करत असतात की आपल्या अंतरंगातील अनावश्यक गोष्टी आपण दूर करण्यासाठी ते आपल्याला साधन देतात आणि जेणेकरून अंतःकरण शुद्ध होईल, निर्मळ होईल, त्यासाठी कशाचा त्याग करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. बऱ्याचशा गृहिणी आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, गृहिणी तेच करत असतात हो. रोज स्वयंपाकघरामध्ये भाजी करताना सुद्धा काय करतो आपण, तर ज्या गोष्टी खराब असतील, भाजी निवडतो पहिल्यांदा, ती आधी धुवून घेतो आणि मग ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या टाकतो. तसंच आपल्याला भगवंताच्या जवळ जाण्यासाठी, सन्मुख होण्यासाठी ही जी अहंता येते आणि एखादी जखम धुतानासुद्धा वेदना होतात, तसं आपले दोष समजल्यावरही आपल्याला वेदना व्हायला पाहिजेत, अस्वस्थ व्हायला पाहिजे. आणि त्यामुळं समर्थ आईच्या भूमिकेतून हळूवारपणे आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतायत आणि लेकराचं कल्याण व्हावं असं प्रत्येक माऊलीला जसं वाटतं तसं बघा त्याच तळमळीनं तुकाराम महाराजसुद्धा काय म्हणतात, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. आईला कुठली काही हवं नको असतं, फक्त ती प्रेम करते निरपेक्ष. आणि संतांना आपल्याला मूर्ख ठरवण्यात आनंद नाही वाटत आहे, तर आपले दोष घालवण्याचा ते प्रयत्न करतायत, ही त्यांची धारणा आहे. आपलं अंतर्मन शुद्ध, पवित्र, मवाळ असं पाहिजे, जेणेकरून लौकिक आणि पारलौकिक विकास होईल, ही कळवळ्याची भावना आहे. आणि म्हणूनच समर्थांनी या समासामध्ये सुद्धा, या दशकामध्ये सुद्धा प्रारंभी गणराय, शारदा आणि गुरूंना वंदन केलेलं आहे. आपण पाहूया पहिल्या ओव्या. श्रीराम समर्थ श्रीराम. ओम नमोजी गजानना एकदंता त्रिनयना, कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे. त्याला प्रणवरूप ओंकार म्हटलेला आहे आणि हा गजानन एकदंत आहे, त्रिनयन आहे. अशा त्रिनयना आपणास माझा नमस्कार असो. आमच्या श्रोत्या वक्त्यांकडे आम्हाकडे कृपादृष्टीनं पाहावं. गणनायका वृद्धिसिद्धी विनायका. बघा एक त्याचं छान पद्य आहे. जयसी हे गणनायक गणनायक, जयसी हे गणनायक गणनायक, वृद्धिसिद्धी विनायक, जयसी हे गणनायक गणनायक. करवंटीकरांनी फार सुंदरच लय, वेळ नाही आता. या मायेच्या जगतात शारदेच्या कृपेशिवाय सुद्धा ज्ञानाचा मार्ग आपल्याला खुला होत नाही. शारदास्तवन फार सुंदर पाहिलेले आपण. त्यासाठी शारदेला पण समर्थ अंतःकरणात स्फूर्तिरूपानं राहण्यासाठी विनवतात आणि म्हणतात, तुझं नमो वेदमाते श्री शारदे ब्रह्मसुते, अंतरिवसे कृपावंते स्फूर्तिरूपे. श्री शारदे ब्रह्मसुते, ब्रह्मदेवाची कन्या ती, कृपावंते स्फूर्तिरूपानं, एकोहम बहुश्याम अथवा बहुश्याम प्रजायेयम. ही जी मूळ ब्रह्माच्या ठिकाणी झाली स्फूर्ती किंवा प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी अहम असं जे स्फुरण होतं ते सगळं तुझंच रूप आहे गं. म्हणून मला आमच्या लेले मॅडमचं एक छोटंसं या 2 ओळी म्हणावं वाटतात. शारदे नमोस्तुते सुरवरादी वंदिते, मुनिजनानी पूजिते सकल ज्ञान देवते. आता आपल्याला सद्गुरू चरणांना सुद्धा नमस्कार का करायचा, तर साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली असं म्हटले ना. वंदुनी सद्गुरू चरण, करुण रघुनाथ स्मरण, त्यागार्थ मूर्ख लक्षण बोलिजेल. कशासाठी त्यागार्थ मूर्ख लक्षण बोलिजेल, हे मला फार पटलेलं आहे की सद्गुरू चरणांना नमस्कार करून आणि उपास्य रघुनाथ यांचं स्मरण करून मूर्ख लक्षणं सांगतो. त्याचा हेतू असा आहे की लोकांनीही ऐकून त्याचा त्याग करावा. नाही तर आज सगळी ऐकली आणि बस संपलं असं नाही. ज्या दोषामुळं अंतरंगातील आत्मतत्वाचं शिल्प झाकोळलं गेले
त्या दोषांच्या त्यागासाठी हा मूर्ख लक्षणांचा दुखरा प्रांत मांडण्याची शक्ती ही सद्गुरू समर्थांकडून मागून घेत आहे आणि तूच करता आहेस, तूच योग्य पद्धतीने हे करून घे अशी विनवणी करतात. अहो ज्ञानदेवसुद्धा ज्ञानेश्वरीत म्हणतात ना, आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे चरण तेवढ्यासाठी धरायचेत. रघुनाथ स्मरणाचा हेतू रघुनाथ स्मरोनी कार्य करावे असं 4:6:24 म्हणले. हे एकमूर्ख. आता पुढे बघा, हा आता सुरुवात होते आपल्या मूर्ख लक्षणाला. वंदन झालेलं आहे, त्यांनी आपली सगळी बाजू सांगितलेली आहे आणि सगळ्यांनी वंदन केल्यावर प्रसन्न होऊन आपलं सगळं आपल्यामध्ये बदल करावा, बदल करण्याची आपल्याला प्रेरणा द्यावी, ही त्यामागची भूमिका आहे. एक मूर्ख एक पढत मूर्ख उभय लक्षणी कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे. कशासाठी हे सगळं शिकायचे? अगदी या पहिल्या समासात मूर्ख लक्षणं सांगितलं आणि शेवटच्या समासात पढत मूर्ख सांगतायत. आणि ही दोन्हींचं कशासाठी सांगतायत तर देहगेहाची अहममता म्हणजे अहम कर्तृत्व नको, त्याचा त्याग पाहिजे असं पूर्वसमासात वैराग्य निरूपण वगैरे सांगितलेलं आहे आणि देहगेहाची अहममता याचा त्याग सांगितला. आता या समासामध्ये प्रवृत्ती मार्ग शुद्धपणे आचरून निवृत्तीचा अधिकार अंगी येण्यासाठी ही मूर्ख लक्षणं समर्थ आपल्याला सांगतात. आता ती कशी सांगतायत? अन्वय आणि व्यतिरेक हा शब्द पूर्वी गेलेला आहे, आता जास्त सांगायला हे नाही आहे. पण अन्वय म्हणजे काय हो तर दोन्हींचं काय म्हणू आपण, दोन गोष्टी एकत्रित असणं याला अन्वय म्हणतात आणि किंवा उभारणी म्हणतात किंवा संबंध गुणग्रहण असं. म्हणजे जिथे काय म्हणू आपण, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः म्हणजे जिथे धूर असतो तिथे अग्नी असतोच. पण असंही म्हणता येतं की मृत्तिका भावे घटाभाव, हा मृत्तिका नसेल तर तिथे घटाचाही अभाव असतो. म्हणजे जिथे उपादान कारण आहे ज्याचा कार्याशी तिन्ही काळी वियोग नसतो, उदाहरणार्थ माती आणि घट. आणि व्यतिरेक म्हणजे संवारणी म्हणजे वियोग किंवा त्यालाच देहत्याग असंही म्हटलेलं आहे. मृत्तिकायाः अभावे घटस्य अभावः म्हणजे माती जर नसेल तर घट नसणार. यत्र धूमः नास्ति तत्र वह्नी अपि नास्ति असे तर्कशास्त्रात सांगितलं जातं. यदसत्वे यत् सत्यम अज्ञानत्वे संसारः अज्ञानाभावे जगदभावः म्हणजे खडे काढल्याशिवाय जसं धान्य घेता येत नाही तसं दोष काढल्याशिवाय प्रवृत्ती मार्ग शुद्ध होत नाही. शास्त्राप्रमाणे सद्वर्तन होण्यासाठी दोष त्याग केला पाहिजे आणि म्हणून हा पहिला समास आहे. या दशकाच्या आपण 10 समासांची नावं घाईत पाहिलीत तर पहिला, तिसरा, 5वा, 6वा आणि 10वा याच्यामध्ये व्यतिरेक आहे आणि बाकीच्या 2, 4, 6, 8, 9 या समासात अन्वय आहे. म्हणजे जसे दोष 2 प्रकारचे असतात किंवा ज्ञान आणि अज्ञान तसं मूर्खही 2 प्रकारचे आहेत. मूर्ख आणि पढत मूर्ख, शहाणपणाची मशाल घेऊन खड्ड्यात पडणारे यांच्या लक्षणाचा विचार श्रोत्यांनी अगत्य करायला पाहिजे, त्या वाचून त्याग होणार नाही. चौथी जी ओवी आहे, एक मूर्ख एक पढत मूर्ख उभय लक्षणी कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे. तर हा विवेक आपल्याला करता आला पाहिजे. आता 5व्यामध्ये सांगतायत पढत मूर्खाचे लक्षण पुढील समासी निरूपण सावध होनी विचक्षण परिसोत पुढे. पुढील म्हणजे अगदी शेवटच्या समासात, पण इथे त्यांनी अशी भाषा वापरली पुढील समासी म्हणजे आत्ता लगेचच्या नाही. आणि ते विचक्षण म्हणजे अत्यंत चतुर, श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. नेहमी ज्ञानदेवसुद्धा परिसावे परिस हे सारखं विशेषण आपलं क्रियापद वापरतात. तसंच समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आता हा प्रस्तुत विचार लक्षणं सांगता पार 6व्यामध्ये म्हणतायत. आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता पार परी काही एक तत्पर होऊन ऐका. आता आम्ही सांगतोय ते तत्पर होऊन ऐका. एक क्षणभरसुद्धा आपली दृष्टी आपली मनाची एकाग्रता ढळू द्यायची नाही. आता 7व्यामध्ये काय म्हणतात बघा,
जे प्रापंचिक जन जयासना ही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. पहिल्यांदा जे लोक आत्मज्ञानी नाहीत, आणि आपण कुठे सगळेजण आत्मज्ञानी, आपण त्या वाटेवर आहोत. आता अज्ञानानं प्रपंचात गुंतून राहिलेले आहेत अशा सर्वसामान्य लोकांची लक्षणं समर्थ आता इथे आपल्याला सांगतायत. आपल्या 100% ती लक्षणं आपल्याला लागू नाही आहेत, पण आपल्याकडे जी आहेत ती आपण तपासून पाहिजे अशी त्यांची धारणा आहे. आणि अंतिम कल्याणाचीच सगळी त्यांची इच्छा आहे. म्हणून तर कल्याण करी रामरायात म्हणतात ना समर्थ, कल्याण करी रामराया जनहित विवरी, कल्याण करी रामराया. आता फार घेणार नाही, पण आपल्यासारख्या प्रापंचिकांना समाज सन्मुख, रामास सन्मुख करायचे, रामाकडे आपण जेणे प्रवृत्त होऊ या हेतूंनी समर्थांनी अगदी मातेच्या भूमिकेतून लिहिलेला हा समास आहे. मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला दोषारोपणातून किंवा दोषारोपण करायचं हा त्यांचा उद्देशच नाही आहे, अधिक उत्कृष्ट बनवण्यासाठी त्यांचा प्रयास आहे. आणि म्हणून ह्या ओव्यांचा योग विषयानुसार थोडासा करूया. मी आत्ता म्हणलं तसं थोडा विचार करूया की कुटुंबातील चुका दाखवून देणाऱ्या मी आकडे सांगणार आहे. म्हणजे जर पुस्तक असेल तर थोडं मागे पुढे तुम्हाला करावं लागेल. सुरुवातीचे जे 8 ते 10 ओव्या तशाच आहेत, आता आपण 7पर्यंत घेतलेल्याच आहेत. जन्मला जयाचे उदरी, तयासी जो विरोध करी, सखी मानुनी अंतरी तो एक मूर्ख. जिच्या उदरी आपण जन्मलेले आहोत आईबापांच्या पोटी, त्यांच्याशी कसे वागताय तो विरोध करतायत. आज सर्वत्र जमाना तसाच दिसतोय. समर्थांनी 16व्या शतकात हे सांगितलेलं आहे. आज तर त्याची तीव्रता वाढलेली आहे. आपल्या आईवडिलांकडे लक्ष न देता त्यांना विरोध करून आपल्या बायकोच्या सांगण्यावरून त्यांच्याशी वाकडं धरलं जाते. बायकोला सखी किंवा मैत्रीण समजलं जाते आणि जीवलग मानून तिच्याजवळ सगळ्या गुप्त गोष्टी सांगितल्या जात आहेत. तो एक मूर्ख. आता मी प्रत्येक ओबीनंतर तो एक मूर्ख म्हणणार नाही आहे, कारण काय, सगळं जे होतंय ते त्याच्या बाबतीत आहे. आता आपण जर या बाबतीत नाही, ही पूर्वीची पिढी आहे, सगळ्यांना धरून राहिलेलो, आई वडील सासू सासरे, त्यामुळं हा प्रश्न नाही. पण मी ही ओवी वाचत असताना मला लहानपणी पाहिलेला मोलकर्णी पिक्चर आठवत होता. आणि ते आठवत होतं की समर्थ ज्या मातेच्या ममतेनं आपल्याला समजावून देतात, ती माता काय म्हणते हो त्या चित्रपटात, देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला. फार सुंदर तिच्या मागणं आहे. कृष्णा गोदा स्नान घालू दे, रखुमा माई तीट लावू दे, ज्ञानेशाची ओवी गाऊन, असं अगदी ती म्हणते, माझ्या बाळाला सगळं तू मोठं कर. फार शिवरायाच्या मागीन शौर्या, ध्रुवचलयाच्या अखंड प्रेमा मागे, सगळं मागते. ते गाणं म्हणलं की सगळं आठवतं बरोबर. पण हे सगळं जी माऊली देते तिच्याबद्दल वैर करताना का हो दुःख होत नाही या आपल्याला म्हणू, किंवा जे असं वागतायत त्यांना, मग त्यांना काय म्हणायचं. समर्थांना त्यांना योग्यच शब्द सापडलेला आहे, मूर्ख. 9वी ओवी आहे, सांगुनी सर्व ही गोत, सांडूनी सर्व ही गोत, स्त्री अधीन जीवित, सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख. आणि सगळं गोतावळा, फक्त आईवडील नाही तर सगळे आप्त इष्ट जेवढे संबंध आहेत ते सोडून तो अक्षरशः त्या पत्नीच्या मागे लागतो, त्या मुलीच्या मागे लागतो आणि तिलाच आपले हितगुज किंवा अंतरीची मात सगळं सांगत असतो. कथाकथन, इथे जे मात शब्द आहे ना, कथाकथन किंवा ग्रंथपाठांतर किंवा गोष्ट हकीकत इतके अर्थ दिलेले, आणि हे तो सगळं सांगतो हो. ती अगदी काल आलेली आपल्या जीवनात ती जवळची वाटायला लागते. आत्ता किती घटना रोज उठून घडत आहेत हो. अगदी ती मुलगी काल ओळख झालेल्या मुलाबरोबर चालली पळून, भाऊ तिचा पाठलाग करतोय आणि मग सांगतोय, बघ आई वडील सगळं गाव पालथं घालतायत, विहिरी बघतायत, धुंडाळतायत, तुझ्यासाठी अन्न पाणी त्याग केलेलं आहे. हे सगळं घडतंय आणि सगळे नातेवाईक सैरभैर झालेले आहेत. हेच सगळं आत्ता चित्र दिसतंय आपल्याला. अजून पुढं काय, परस्त्रीसी प्रेमाधरी,
श्वशुरगृही वास करी. 8, 9, 10 या ओळीनं सांगते मी. श्वशुरगृही वास करी, कुळे विण कन्यावरी तो एक. आता तेही म्हणत नाही. तर परस्त्रीला प्रेम, एवढं प्रेम करायचे. आपल्या घरात खरं म्हणजे आपली पत्नी आहे, पण तोही एक पुढं अजून विषय येणार आहे. आणि श्वशुरगृही वास करी म्हणून पूर्वी किती छान होतं बघा. सासूरवाडीला जास्त राहायचं नाही. पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पैर, तिसऱ्या दिवशी राही त्याला अक्कल नाही, आमचे वडील म्हणायचे. पण आता कुळसुद्धा पाहिलं जात नाही. कुळशिळाची परीक्षा म्हणून पहिल्या अध्यायाच्या शेवटी आपल्या भगवंतांनी आणि अर्जुनांनी किती सांगितलेलं आहे, संकरो नरक. संकर झाला तर सगळं नष्ट होणार आहे. पण सौंदर्याकडे लक्ष देऊन कोणत्याही मुलीशी लग्न करत असतो तो. असे काही जण असतात की ज्यांना समाजाबद्दल, आप्तांबद्दल कर्तव्य प्रेम आहे की नाही असा प्रश्न पडतो. आणि कारण का ते आपल्याच प्रपंचात इतके दंग असतात. अशा अनेक गुणवैचित्र्यांमुळे मनुष्याचा मूर्खपणा प्रगट होतो. त्यासाठी सद्गुरू आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी चांगली उदाहरणं द्यायची, ज्यांचे संसार, कुटुंब चांगली आहेत, ती सांगायची. तर आता 12वी एकदम ओवी घेते, 11वी थोडी नंतर घेणार आहे. आपली आपण करी स्तुती. आता याच्यामध्ये सुरुवातीला कुटुंबातल्या चुका दाखवून त्या सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आपुली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती तो एक. आपल्या तोंडानं आपली स्तुती करायची. म्हणून आपुली आपण जो करी स्तुती तो एक शतमूर्ख, हे नेहमी आपण म्हणत असतो. आणि तेच इथं सांगतायत. पुरुषार्थाच्या गोष्टी सांगत स्वदेशात म्हणजे आपल्या स्वदेहात हालापेष्टा भोगायच्या, तोंडानं वडिलांची कीर्ती गायची. आता आपल्या हिंदुस्थानात काय चालले, स्वतःचा नाकर्तेपणा माणूस प्रगट करत असतो. पण आपले वडील असे होते, आमचे घराणं असं मोठं आहे, योग्यतेचं आहे, अशा पुशारका मारत असतो. स्वतःचं कर्तृत्व पाहिजे ना. जो स्वतःच तारीफ करतो, एकीकडे दुर्दशा भोगत असतो आणि दुसरीकडे मात्र आमचे पूर्वज, आमचे वाडवडील असे होते, ह्या बडाई मारण्यात काय अर्थ आहे. 14वी आता एकदम. आपुली धरून या दुरी, पराव्यासी करी मित्री, परन्यून बोले रात्री तो एक. आता आपल्या माणसांशी फटकून वागतो, दूरपणा म्हणजे ज्याला अंतर ठेवतो. परक्यांशी मात्र मैत्री करतो आणि परदोषांचा काथाकूट करत असतो रात्रीच्या वेळेला किंवा कुठल्याही वेळेला. म्हणजे स्वकीयांना दूर लोटायचं आणि परकीयांशी मैत्री करायची आणि येता जाता दुसऱ्याची निंदा करायची. सगळं हे निंदन तू नीती निपुणा असं भर्तृहरीचं जर मला सांगायचं आहे, बघूया आता वेळ मिळेल तेव्हा. नायके त्यांसी सिकवी, 20वी आता एकदम, 14 नंतर 20वी. नायके त्यांसी सिकवी, वडिलांशी जाणीव दावी, जो आरजास गोवी तो एक. आता आरज शब्द मला यातला आवडला आहे. आरज म्हणजे श्रेष्ठ, आरजास म्हणजे जे श्रेष्ठ असतील, आणि गोवी म्हणजे गोवणं, त्यांना अडकवणं, गुंतवणं, मायाजालात पकडणं, घोटाळ्यात पाडणं, फसवणं, इतके त्या गोवीचे अर्थ आहेत. तर आपलं जो ऐकत नाही त्याला हा शिकवायला जातो. वडीलजनांपुढे शहाणपणा मिरवतो. तुम्हाला काय कळतं, काळ बदलला आहे, हे इलेक्ट्रॉनिक युग आहे, हे कम्प्युटरचं आहे, विज्ञानाचं आहे, तुमच्या काही सांगू नका मला गोष्टी. आणि श्रेष्ठ लोकांना म्हणजे आर्यांना घोटाळ्यात पाडणं म्हणजे श्रेष्ठांपुढेही तो काहीही नम्रता, विनयशीलता काहीही त्याच्याकडं नसते. आणि स्वतःचंच न ऐकणाऱ्या लोकांना शिकवण्याच्या फंदात पडतो. आणि सज्जन माणसाला मात्र कशात तरी गुंतवून टाकणार तो. जे आरजास गोवी हे फार सुंदर आहे बघा. किती आपण असे नमुने पाहतो. आता 24वी ओवी आहे. आपण असं जेथे मान तेथे अखंड करी गमन, रक्षून येणे मानाभिमान तो एक. आता मला सांगा, ज्याला मान सन्मान जिथं मिळत नाही आहे तिथं कशासाठी जायचे. म्हणून ज्ञानदेवांनी फार छान ओवी घेतलेली आहे. त्यांच्या तर इतक्या ओव्या आहेत. ज्ञानदेव म्हणतात, तरी धरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा, मूर्खू जैसा. त्यांनी मूर्खू जैसा म्हणलं, यांनी तर मूर्खच म्हटलेलं. घरीच्यावरी खाय दाढा, 28वी ओवी. बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो का मूढ वेढा तो एक. आता घरच्या माणसांवर दात खातो म्हणजे दात ओठ चोळून अगदी असा चिडत असतो बघा, रागावतो.
आणि घरच्यांच्या बाबतीत हा वाघोबा आणि बाहेर मात्र गोगलगाय होतो. म्हणजे म्हणून तो मूढ वेडा म्हणलेला आहे. मूढ वेडा, पूर्ण वेडा, अगदी त्याला ठार वेडा आपण म्हणतो तसं. आणि जो घरातल्याच माणसांवर असं वागतो ते कशामुळं हो? त्याचं सगळं अज्ञान आहे. अज्ञानामुळं, दीनवाणेपणामुळं, नरमाईनं असं तो इतरांशी वागतोय. आणि आपल्या इथं मात्र म्हणतात ना, घरामध्ये अगदी शूर आणि बाहेर एकदम हे झालेला, दीन झालेला. आणि स्त्रीविषयक कामभावनेमुळं अत्यंत लोभीपणानं, लंपटतेनं व्यवहार करणारे असे समर्थांना कसे दिसतात ते बघा. पुढच्या एकदम शेवटची उभी घेतली, ते शेवटच्या भागातली 60वी उभी आहे. घरी असो न, कारण कुटुंबाचा विचार चालला आहे ना, म्हणून घरी असो न सुंदरी, जोसदांचा परद्वारी, भोवतांचे उच्छिष्ट अंगीकारी तो एक. आता घरी इतकी सुंदर पत्नी आहे, बायको आहे, पण हा नेहमी परद्वारागमन करतो. अर्थ सगळ्यांना माहिती आहे. अजामेळाचं उदाहरण मला आठवते. आणि मग कामवासनेपायी कुटुंब स्वास्थ्य बिघडते. एक असा कोणी दिवटा निघाला ना की सगळं कुटुंब हे होऊन जातो, त्रस्त होऊन जातं. कित्येक संसार उद्ध्वस्त होतात, शारीरिक व्याधी जडतात. बघा ना, आईवडिलांना मग नको ती दुखणी आयुष्यभर छान राहिलेली असतात. समाजात अवहेलना होते, ती पुन्हा वेगळीच. आणि इतकं असूनही मनुष्य त्यापासून परावृत्त होत नाही, बोध घेत नाही. याला काय म्हणायचं काय? शंकराचार्यांची इतकी 2 स्तोत्र सुंदर आहेत. मला हाच आशय सांगणारे 2 ओवी म्हणा वाटत आहेत. वयसी गते कः काम विकार, शुष्के नीरे कः कासार, नष्टे द्रव्ये कः परिवारो, ज्ञाते तत्वे कः संसार. भज गोविंदम भज गोविंदम. समर्थ पण आपल्याला त्याच मार्गावर नेण्यासाठी हाच उपाय सांगतायत. काते कांता कस्ते पुत्र, संसारो यमतीव विचित्र, कस्य त्वं कः कुतः आयातस्, तत्वे चिंतय यदिदं भ्रातः. तुला जर ह्यातनं सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर तत्व समजून घे. हे झालं कुटुंबाबद्दलचे काही श्लोक, म्हणजे ओव्या ज्या मला जाणवल्या त्या. आता सामाजिक चुका कशा माणूस करतो. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे असं म्हणलं जातं. आणि त्यानं समाजात कसं वागलं पाहिजे समर्थ 15व्या ओवीत म्हणतायत. थोडं मागं पुढे जावं लागेल. बहुत जागते जन, तयामध्ये करी शयन, परस्थळी बहुभोजन करीतो. तर साधा विवेक असतो हा, की खूप लोक जमलेले आहेत, त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत, आणि तिथे हा आडवा होतो आणि झोपतो. आणि बाहेर जिथे जाईल परस्थळी त्या ठिकाणी बहुभोजन करायचं, पुष्कळ खायचे. म्हणजे ह्या काही शहाणपणाची गोष्ट नाही. म्हणून आपली लहान मुलांना आई सांगत असते, बाळा घरी दुसऱ्यांकडे गेलं तरी खूप मागू नकोस बरं का, आपल्या पोटाला हवंय तेवढंच खान. लहान मुलं मात्र कधी 2 घास जास्त खात नाहीत. तर जे जाणते लोक आहेत, जागते लोक आहेत, शहाणे लोक आहेत, तिथं हा निघून राहतो. काही चांगल्या विषयावर चर्चा चाललेली आहे आणि अज्ञानाचं पांघरूण घेतो, दुर्लक्ष करतो आणि मध्येच पुन्हा हातपाय ताणून घोरत पडतो. म्हणजे त्याला काही कशाचंच हे नाही आहे. पुष्कळ लोक पुढं असं म्हटलेलं आहे की खाण्याच्या बाबतीत सुद्धा माणसांनी थोडंसं जागरूक राहायला पाहिजे, बेतानं खायला पाहिजे. मागच्याही वेळेला मी सांगितलेलंच होतं की आयुर्वेदानं सुद्धा मिताहार हिताहार सांगितलेला आहे आणि माणूस तो पाळत नाही किंवा कुठलीच गोष्ट लक्षात घेत नाही. पाहूया आता पुढे. धरून परावी आस, प्रयत्न सांडी सावकास, निसुगाईचा संतोष मानितो एक मूर्ख. समर्थांचे विषय आणि शब्द असे मला भावतात ना की धरून परावी आस म्हणजे दुसऱ्याच्या साह्याची आशा धरायची, आणि प्रयत्न सांडी सावकास, स्वतः प्रयत्न काहीच करायचे नाही, नुसता आळशीपणात आनंद मानणारा असतो. म्हणजे आळशी किंवा ऐकण्याची बुद्धी नसणारा, लाजाळू, विषय निर्लज्जपणानं भोगणारा असा हा आहे. आणि कुणी आपल्याला मदत करेल सारखं त्याच्या भरोश्यावर तो राहतो. तर निसुगाई हा जो शब्द आहे ना तो आळस या अर्थी वापरलेला आहे. आणि निसुगाईचा ही त्याची षष्ठी आहे. तर निसुगाईचा संतोष म्हणजे आळसे सगळे समर्थांनी पुढं सांगितलेलं आहे, सगळं नाचतंय आपलं, पण तरी त्या निसुगाईच आहे.
आणि ते निसुगाई म्हटल्यावर मी ना निसुगाई निसुगपणाचा शेला, मला ते गाणंच आठवलं काल एकदम. काय म्हणताय तो? थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, निलाज रे पण कटीस नेसले, निसुकपणाचा शेला, उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला, थकले रे नंदलाला. विषयवास, काय तत्व सांगितलं या गाण्यात. विषय वासना हाती वीणा, अतृप्तीचे ताला, अनयनीती घुंगुर पायी, कुसंगती स्पृहताला, लोभस लोभन नानीतीची, मजवर आला गेला, थकले रे नंदलाला. अजून एक कडवाय पण मी थांबते. असं घरी विवेक उपजे. पुढची 18वी ओवी आहे. थोडे मागे पुढे. आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे तो एक. म्हणजे घरात शहाणपणाच्या गोष्टी सगळ्या सुचत आहेत, 4 चौघात मात्र लाजायचे, सभेमध्ये लाजायचे, तिथं बोलताना घाबरायचे. निर्बुजे, निर्बुजणे असं त्यात क्रियापद आहे. संस्कृत निर अधिक बुध आणि संकोचणे, अडखळणे. निर्बुजे म्हणजे तो अडखळतोय, तिथं संकोच वाटतंय बाहेर. जो घरात ज्ञानाच्या पुष्कळ गप्पा मारतो पण सभेमध्ये गांगरून जातो, त्याचा काय उपयोग आहे? सगळीकडे आपल्याला हे आलं पाहिजे ना, मोठं काय म्हणू आपण, सावध पण आलं पाहिजे. मला फार ही ओवी आवडलेली आहे. आणि आपल्याला लक्षात येतं की घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे. काहींच्या बघा इतक्या अर्वाच्य शिवराळ राकड भाषेमुळं ऐकणाऱ्याला संकोच वाटतो, तर काही जण तिरक्या बुद्धीचे विचार करून बोलणारे आढळतात. आणि काही जण गरज नसताना बडबडतात, जिथं नको तिथं, आणि जिथं बोलायचे तिथं दातखिळ बसल्यासारखे बसतात, अनादरानं बोलतात. काही जण सतत धारेवर धरल्यासारखे बोलतात आणि मनं दुरावली जातील याचाही विचार करत नाहीत. मग भक्तीचा मार्ग कसा रे तुला सुचेल, असं आपल्याला समर्थ सांगतायत. आणि मगाशी म्हणलं तसं आपल्या घरात गंमत म्हणून आवडीचा पदार्थ आपण एखादा मागून घेतो, ती गोष्ट वेगळी आहे. पण फुकट मिळालं म्हणून ते इतकं मागणं आणि खाणं हे अजिबात योग्य नाही. पुढे 19वी ओवी आहे. आपणाहून जो श्रेष्ठ, तयासी अत्यंत निकट, शिकवणेचा मानी वीट, तो एक मूर्ख. आता आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांच्याशी अतिसलगी करायची नाही. जरा 4 हात दूर राहायला पाहिजे, दुरून त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि कुणी जर आपल्याला शहाणपणा शिकवला तर ते लक्षात नाही घ्यायचा, त्याचा कंटाळा करतो. म्हणजेच 11वी जी ओवी आहे ना, ती सुद्धा इथंच थोडीशी जोडणारी आहे बरं का. ती अशी आहे 11वी ओवी. समर्थावरी अहंता, अंतरी मानी समता, सामर्थ्य विण करी सत्ता, तो एक मूर्ख. जे अहंकारी लोक आहेत ना, त्यांच्याबद्दल समर्थांनी फार मन लावून सांगितलेलं आहे की बढाईखोर, निंदक, व्यसनी असे जे आहेत ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसांसमोर मोठ्या अहंकारानं वागतात आणि तो आणि आपण बरोबरीचे आहेत असं मनात समजतात आणि तसा अधिकार नसताना दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे आहे की आपण कुठे आपला मोठेपणा दाखवायचा किंवा कुठे आपण शांत राहायचं. तर समर्थावरी अहंता म्हणजे अहंकार शून्यता कशी असते हे तुम्हाला एक महाराजांच्या जीवनातलं उदाहरण सांगणार आहे, गोंदवलेकर महाराजांच्या. की एकदा वाईमधील शास्त्री मंडळींनी एका कीर्तनकारांना महाराजांच्या इथे पाठवलं होतं. कशासाठी? त्यांना राग आला पाहिजे म्हणून. आणि त्या उद्देशानं ते गोंदवल्यात गेले, कीर्तन करण्यास सांगितलं आणि त्या हरदास गोंदवल्याला येऊन कीर्तन करू लागले. आणि त्यांनी काय केलं,
महाराजांबद्दल इतके अपशब्द काढले, इतके अपशब्द बोलले, सगळा श्रोतृवर्ग नव्हे अख्खं गोंधवलं गाव त्या कीर्तनकाराविरुद्ध पेटून उठलं होतं. आणि महाराज मात्र शांत डोळे मिटून शांतपणे त्यांचं कीर्तन ऐकत होते. कीर्तन झाल्यावर त्याने त्या कीर्तनकाराची वाहवा केली महाराजांनी. आणि म्हणतात ही कथा जरी मोठी असली तरी याचं तात्पर्य म्हणजे निज शांती ही संतांकडून शिकावी. खरं मोठी आहे ती, खरंच त्याच्यामध्ये बरंच. आणि सामान्य अहंकारी मनुष्याकडं हे नसतंच. दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊन ते अहंकारी अत्यंत स्वतःचं असं मोठेपण दाखवत असतात. आणि ज्ञानी, अधिकारी, समर्थ, सक्षम अशा सज्जनांवर मात्र चिखलफेक करतात. तो त्यांना खरा अधिकारही नसतो, पण तसं त्यांनी कधी करू नये असं ते सांगतात. आणि मगाशी म्हटलं तसं दुसऱ्याचा अपमान कधी करायचा नाही. मान अपमानाचा विवेक आपल्याजवळ पाहिजे आहे. आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन, रक्षू नेणे मानाभिमान तो एक. जिथं आपल्याला मान मिळतो ना तिथं मात्र तो नित्य जातो. आणि आपल्याला मान किंवा स्वाभाविक आपलं जर अपमान हे जर राखता येत नसेल तर तो अर्थातच मूर्ख. म्हणजे अहंकारी व्यक्ती मान अपमानाच्या जाळ्यात लगेच सापडते बघा. जिथे मान मिळतो तिथे लगेच तो जातो, अनेकदा जातो. आणि जिथे अपमान होतो तिथे अजिबात जात नाही. आत्मज्ञानी सत्पुरुष मात्र मान अपमान यामध्ये स्थितप्रज्ञ असतो. आणि अहंकारी मनुष्य उपकाराची फेड अपकारानं करत राहतो. आणि आत्मज्ञानी मनुष्य मात्र परतफेडीची कधीही अपेक्षा करत नाही. म्हणून पुढची ओवी आहे बघा 30वी. स्वये नेणे परोपकार, ही आत्ताची 24वी झाली. स्वये नेणे परोपकार, उपकाराचा अनोपकार, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. स्वतः उपकाराचं नाव त्याला ठाऊक माहिती नाही. वास्तविक व्यासांनी म्हणलेलं आहे परोपकार हा पुण्याय पापाय परपीडनम. पण याला परही माहिती नाही, उपकारही माहिती नाही. आणि हा सतत उपकाराची फेड अपकारानंच करत असतो. आणि 50वी ओवी आहे वस्त्रशास्त्र दोन्ही नसे, उंच जाऊ न बैसे, जो गोत्र जास विश्वासे तो एक. आता हे सगळे समाजातले काय काय दोष आपले असतात हे सांगितलेलं आहे. की कुठंतरी उंचावर जाऊन वस्त्र परिधान करायची, किंवा मुखात शास्त्र ताल काही नाही आहे, हातात शस्त्र नसतानासुद्धा सभेत ज्येष्ठ स्थानी बसायचं, पहिल्या रांगेत बसायचं, भाऊबंधांवर विश्वास ठेवतो. म्हणजे जो गोत्र जास्त विश्वास आहे, अतिविश्वास न कर्तव्य संस्कृतमध्ये म्हणले. आणि म्हणून स्वतःपाशी चांगला पोशाख, उत्तम विद्या दोन्ही नसताना जो उच्चासनावर जाऊन बसतो, नातेवाईकांवर विश्वास ठेवतो, तो खरा नव्हे. आणि संसार दुःखाचे निगुणे 55वी ओवी आहे. देवास गाळी देणे, मैत्राचे बोले उणे तो एक. आता मला सांगा, संसारात दुःख आहेतच. आपण मागच्या वेळेला पाहिलं सुखस्यानंतरम दुःख. आणि म्हणून तो देवाला शिव्या देतो. लोक किती बोलतात हो. आणि मित्रांचं उणं दोणं झाकायचं सोडून गुह्यंच गुहती गुणान प्रकटी करोती. जे गुप्त ठेवायला पाहिजे ते मात्र प्रगट करतात, उणेपणा त्यांचा काढतात. तर असं हे पण चांगलं नाही आहे. आणि अजूनही सांगितले बघा की बहुत दिवसांचे सेवक, त्यागुनी ठेवी आणिक, ज्याची सभा निर्णायक तो एक. खूप दिवसापासून आपल्याकडे बघा आपल्या वाडवडिलांपासून असलेले सेवक असतात आणि त्यांना काढून टाकतात आणि नवीन ठेवतात. आणि ज्याच्या सभेमध्ये निर्णायक म्हणजे जो अराजक आहे किंवा मुख्य कोणी नाही आहे, राजा नाही, त्यातला अधिकारी नाही, तर त्याची सभासुद्धा ती योग्य नाही आहे, त्यालासुद्धा मूर्ख म्हटलेलं आहे. म्हणजे जुने चांगले विश्वासू नोकर आपण सांभाळले पाहिजेत, नाही का. आता अहंकाराचं एक मला मगाची उदाहरण सांगायचं होतं, पण आता होईल का वेळ. अजून समाजात वावरताना काही पाळायचे शिष्टाचार पण आहेत, ते थोडक्यात सांगायचे होते. मगाशी सांगितलं उंची जाऊन वस्त्रे नेसे, चौबारा बाहेरी बैसे, सर्व काळ नग्न दिसे तो एक. आता कुठे काय करायचा हा विवेक पाहिजे. कुठेतरी उंचावर जाऊन चव्हाट्यावर जाऊन सगळे विधी करतात लोक. आता तर काही विचारूच नका.
इतक्या सुधारणा केलेल्या आहेत निर्मल ग्राम योजनेमध्ये, पण तरीसुद्धा शौचविधी, लघुशंका हे कुठेही करतात. उंचीवर जाऊन वस्त्र नेसतात, किंवा उंची म्हणजे फार श्रीमंती, आपली पात्रता नाही तरी अशी वस्त्र नेसायची. आणि सगळीकडे अस्वच्छता, दंतचक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मलिन तो एक. सगळं मलिन आहे. आता हे अर्थ कळण्याजोगं काही नाही, म्हणजे न कळण्याजोगं काही नाही आहे. आदरे विण बोलणे, मोठ्यांबद्दल आदर ठेवला पाहिजे. न पुसता साक्ष देणे, निंद्य वस्तू अंगीकारणे. आदराशिवाय बोलायचं, किती आदबीनं बोलायला पाहिजे, प्रेमानं बोलायला पाहिजे. आणि न विचारता साक्ष दिली जाते. चांगल्या माणसाबद्दल काहीतरी विरुद्ध बोललं जातं, साक्ष दिली जाते. आणि निंद्य वस्तूचा स्वीकार केला जातो. पुढं म्हणतायत हे 46मध्ये झालं. मगाचं उंची वस्त्रे 34 आणि 35मध्ये दंतचक्षु. आता पुढे बघा, पत्य राखो नेणे कदा 48मध्ये. विनोद करी सर्वदा, हसता खिजे पेटे द्वंद्वा तो एक. आपली पत आपण सांभाळायला पाहिजे. जो नेहमी थट्टा मस्करी करतो, ती करताना त्याला काही वाटत नाही, पण दुसऱ्यांनी केलेली मात्र त्याला सहन होत नाही बरं का, तो चिडतो. पेटे द्वंद्वा, द्वंद्व म्हणजे मोठं भांडण, अगदी झगडा करायला लागतो, तो हातघाईवर येतो. आणि तुक तोडून बोले, मार्ग सांडून चाले, कुकर्मी मित्र केले तो एक. तुक म्हणजे आपलं महत्त्व किंवा दुसऱ्याचं, कुणाचंही महत्त्व कमी होईल असं वागू नये, असं बोलू नये. आणि सन्मार्ग टाकून, मार्ग सांडून चाले, सन्मार्ग टाकून जो चालतो, वाईट कर्म करणाऱ्यांशी मैत्री करणारा असा योग्य नाही. आणि एक 63-64मध्ये फार महत्त्वाचं सांगितलं आहे, मला ते फार आवडलं. याच्यावर खूप बोलण्याजोगं आहे. दोघे बोलत असती जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे, डोई खाजवी दोन्ही हाते तो एक. असे जिथे खूप लोक बोलत बसत आहेत, आपल्याकडे म्हणतात टू इज कंपनी 3 आर काऊड का 3 इज क्राऊड. पण 2 बोलत असताना मध्येच आपण जाऊ नये, हा साधा विवेक त्याला नसतो. आणि डोकं काय खाजवेल दोन्ही हातांनी, असं विचित्र चाळे करायचे. म्हणजे साधा व्यवहार हे कळतच नाही. समाजात कसं वागायचं हे शिष्टाचार कळणं हे समर्थांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहे. आणि हल्लीचं तर बोलू नका, रस्त्यानं जाताना मला याच्यावर खूप बोलायचं होतं. उदकांमध्ये सांडी गुरळी, पाये पाये कांडोळी, सेवा करी ही नकुळी तो एक मूर्ख. पाण्यात सुद्धा आपल्या त्या थुंक आणि हे गुरळी म्हणजे चूळ टाकतायत सगळे, तंबाखू नामुक तमुक. पाय खाजवतील एकमेकावर पाय घालून. नीच लोकांचा धरी, म्हणजे घरी नोकरी करतो त्याला तोही विवेक नसतो की अगदी हे असभ्य आहेत, नीच आहेत, त्यांच्याकडे कशाला नोकरी करायची. तर अशाची सुद्धा नोकरी करणारे हे आहेत. खरं म्हणजे ना, एक मला आधी सुरुवातीला सांगायचं होतं की नीतिशतक नावाचा जो भर्तृहरीनं लिहिलेला ग्रंथ आहे, त्यानं पहिल्यांदा शृंगार शतक लिहिलं, नंतर नीतिशतक लिहिलं आणि नंतर वैराग्य शतक. तर नीतिशतक ही सुरुवातीला त्यांनीसुद्धा मूर्खांचीच सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. आणि त्यातला फक्त एक आत्ता श्लोक सांगते मी. अकरुणत्वम कारण विग्रह परधने परयोषितीच स्पृहा, सुजन बंधू जनेश्व सहिष्णुता, प्रकृतिसिद्धमिदम ही दुरात्मनाम. निर्दयपणा, विनाकारण कलह करणे, परधन परस्त्री याविषयी लोभ आणि सज्जन बंधुवर्ग इत्यादींचा मत्सर करणे हा दुष्टांचा स्वभाव असतो. म्हणून फुका कोरडे वैरकी निर्दयीच, परस्त्री परद्रव्य हे मुख्य सत्व, अनिष्टत्व चिंती सुहृद बांधवांचे, स्वतःसिद्ध हे रूप पै दुर्जनांचे. म्हणून दुर्जन हा परिहर्तव्यो विषयालंकृतोऽपि सन्, मणिना भूषित सर्पहा किमसौन भयंकर हा. म्हणून या दुर्जनांचं मूर्खांचं नेहमी आपण त्यांना दूर ठेवायचं, जरी तो खूप शिकलेला असेल, खूप अलंकृत असेल. कारण जसा मणी असलेला सर्प हा भयंकर असतो की नाही, तसाच हा दुर्जन असतो असं भर्तृहरी म्हणतात. उद्या त्याच्याबद्दल काही अधिक सांगेन. आज फक्त 1 मिनिट जास्त घेणार आहेत, थोडी 2-3 मिनटं झाली आहेत जास्त. आपण या रामाला प्रार्थना करू. हे प्रभो कारुण्य सिंधो मेधामयी वितीर्यतां, यच्च दुरितं दीनबन्धो
तच्च दूरन्नीयतां चञ्चलानि हीन्द्रियाणि मानसं मे पूयतां त्वामहं शरणं प्रपद्ये सेवकस्त्वनुगृह्यतां. हे प्रभो आनंद सिंधो. 2 कडवी उद्या म्हणे. धन्यवाद. काही चुकलं असेल क्षमा माफ करा. खूप सांगण्याच्या ओघामध्ये वेळेचा अपव्यय होतो आणि बऱ्याच गोष्टी राहून जातात. थोडंसं वेळेचं बंधन माणसाने शिकलंच पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांबद्दल कृतज्ञ आहे. बाबांना नमस्कार, अशोक काकांना नमस्कार आणि तुम्हा सर्वांना वंदन. धन्यवाद. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर.